Greetings of the day. So in previous lecture we'll discuss the theory related to the shear force and bending moment diagram, then how to plot the shear force and bending moment diagram, rules or characteristics to plot the shear force and bending moment diagram, then types of supports, types of beams and types of loading. So today here we will discuss the type number 1, problem based on simply supported beam. So problem based on simply supported beam. So first problem here we will discuss a simply supported beam AB of span L subjected to point load W at mid span C. So here we will given a simply supported beam. So this is the simply supported beam of a span L meter. This one is AB and the point load W kilonewton at a mid span, that is A to C distance is L by 2 and C to B also L by 2 meters. So here we have to plot for this case the shear force and bending moment diagram. सो शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम प्लॉट करताना सर्वात पहिले आपल्याला रिॲक्शन्स फर्स्ट स्टेप जी आहे ती रिॲक्शन्स कॅल्क्युलेशन्स जे आहेत तर ती करून घ्यावं लागेल आपल्याला. सो फर्स्ट स्टेप रिॲक्शन कॅल्क्युलेशन्स. सो या बीमसाठी बघा हे सिम्पल सपोर्ट्स आहे ए आणि बी. सो सिम्पली सपोर्टेड आणि आपण टाइप्स ऑफ सपोर्ट्समध्ये बघितले की सिम्पल जर सपोर्ट्स असेल त्या ठिकाणी नंबर ऑफ रिॲक्शन्स किती डेव्हलप होतात, 1 ॲट ईच सिम्पल सपोर्ट. सो या ठिकाणी 1 रिॲक्शन्स आणि या ठिकाणी 1 रिॲक्शन्स. सो या रिॲक्शन्सला नाव देऊयात आर ए आणि दिस वन इज दी आर बी. रिॲक्शन्स कॅल्क्युलेशन्ससाठी 3 इक्विलिब्रियम कंडिशन्स कन्सिडर करून आपण रिॲक्शन्स फाइंड आउट करतो. आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्येही रिॲक्शन्स फाइंड आउट केल्यात. तर 3 इक्विलिब्रियम कंडिशन्स ज्या आहेत त्या कुठल्या आहेत. सो फर्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन इज समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. दॅट इज समेशन ऑफ ऑल दी हॉरिझॉन्टल फोर्सेस इज इक्वल टू 0. साइन कन्व्हेन्शन्स फॉर दॅट. सो फोर्स टुवर्ड्स right is positive and force towards left is negative. So here in given beam or given problem there is no any horizontal force acting on this beam, so there will be no any horizontal reactions. So summation of f of x is 0. The second equilibrium conditions is summation of f of y is 0. That is summation of all the vertical forces is equal to 0. And for summing that the sign convention is upward is positive and towards downward is negative. सो अपवर्ड जाणारे फोर्सेसला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आणि डाऊनवर्ड जाणाऱ्या फोर्सेसला निगेटिव्ह कन्सिडर करणार. सो या ठिकाणी बीमवरती बघा व्हर्टिकल फोर्सेस किती आहेत. हा आर ए एक व्हर्टिकल्स आहेत, डब्ल्यू किलोन्यूटन एक व्हर्टिकल आहे आणि आर बी एक व्हर्टिकल्स आहेत. आता यांचं डायरेक्शन्स बघायचं आहेत आणि त्यानुसार त्यांचं साइन कन्व्हेन्शन्स कन्सिडर करायचं आहेत. तर हा आर ए किलोन्यूटनचा जो लोड आहे तो कुठं चालला आहे, अपवर्ड चालला आहे. सो पॉझिटिव्ह आर ए. देन डब्ल्यू किलोन्यूटन हा डाऊनवर्ड चालला आहे मायनस डब्ल्यू आणि देन आर बी प्लस आर बी इज इक्वल टू 0 बिकॉज आवर कंडिशन्स इज समेशन ऑफ एफ ऑफ एक्स दॅट इज समेशन ऑफ ऑल द वर्टिकल फोर्स इज इक्वल टू 0. सो हिअर नोन आणि अननोन सेपरेट आउट करून घ्यात. सो आर ए प्लस आर बी हा डब्ल्यू किलोन्यूटन मी त्या साईडला पाठवते प्लस डब्ल्यू किलोन्यूटन. हे झालं इक्वेशन नंबर 1. So third equilibrium conditions, now summation of movement about any supports is equal to 0. So आपण supports A consider करूयात. A supports is equal to 0 आणि साइन कन्व्हेन्शन्स आहेत त्यासाठी clockwise is positive
and anti-clockwise is निगेटिव्ह. सो क्लॉकवाईज साईन कन्व्हेन्शनसाठी आपण पॉझिटिव्ह घेणार आहेत आणि अँटी क्लॉकवाईजसाठी निगेटिव्ह घेणार आहेत. समेशन ऑफ मुवमेंट. सो मुवमेंट जेवढे आहेत त्या मुवमेंटचं आपण काय करणार आहे, समेशन्स घेणार आहेत ॲट सपोर्ट्स ए वरती. ए पॉईंटवरती आपल्याला सर्व फोर्सेस जे आहेत ते त्यांचे मुवमेंट्स घ्यायचे आहेत. सो हिअर ॲट ए सपोर्ट्स आपल्याला ए वरती सपोर्ट्सवरती सगळ्या फोर्सेसचा मुवमेंट घ्यायचा आहे. सो फर्स्ट लोड कुठला कन्सिडर होणार, हा डब्ल्यू किलो न्यूटन. आणि हा डब्ल्यू किलो न्यूटन जर बघितला तुम्ही अबाउट ए सपोर्ट्स याला जर रोटेट केला आपण तर याची डायरेक्शन्स डाऊनवर्ड असल्यामुळे हा क्लॉकवाईज रोटेट होईल. सो साईन कन्व्हेन्शन्स त्यासाठी किती येईल, क्लॉकवाईज येईल. सो क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह. सो प्लस. सो मुवमेंट घेताना आपण काय करतो, त्या लोडचं मॅग्निट्यूड मल्टिप्लाय बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स. सो या डब्ल्यू किलो न्यूटनचं मॅग्निट्यूड किती आहे, डब्ल्यू इंटू हॉरिझॉन्टल डिस्टन्स. सो या ज्या ठिकाणी लोड अप्लाय झाला आहे त्यापासनं ज्या ठिकाणी आपण मुवमेंट घेतो आहे तिथपर्यंतचं डिस्टन्स. सो या सी पासनं ए पर्यंतचं डिस्टन्स किती आहे, L/2. सो L/2 डब्ल्यू इंटू L/2 दॅट इज द मुवमेंट ऑफ डब्ल्यू किलो न्यूटन. देन सेकंड लोड कुठला आहेत, हा RB किलो न्यूटन्स आहेत. हा वर चालला आहेत, अपवर्ड चालला आहेत आणि याला जर अबाउट ए जर रोटेट केला आपण तर हा कसा जाईल, अँटी क्लॉकवाईज जाईल. सो मायनस RB इंटू हॉरिझॉन्टल डिस्टन्स L इज इक्वल टू 0. सो डब्ल्यू इंटू L/2. सो याला सेपरेट आउट करून घ्यात. डब्ल्यू इंटू L/2 इज इक्वल टू हा मायनस RB त्या राईट साईडला जाऊन काय होईल, प्लस. सो हा L गेट्स कॅन्सल. RP इज इक्वल टू W/2 किलो न्यूटन्स. सो ही झाली रिॲक्शन्स ॲट सपोर्ट्स बी. आता फ्रॉम इक्वेशन 1मध्ये आपल्याला दोघा रिॲक्शनचं रिलेशन्स भेटलेलं आहेत. तर त्या रिलेशन्ससाठी आपण पुटअप करूयात RBची व्हॅल्यू. फ्रॉम इक्वेशन 1. सो RA प्लस RBची व्हॅल्यू किती आहे, W/2 इज इक्वल टू W. सो आफ्टर सॉल्विंग वी विल गेट W minus W/2. So RA will be W/2 kilonewton. So from these conditions तुमच्या लक्षात आलं असेल, जर सिम्पली सपोर्टेड बीम असेल आणि त्याच्या सेंटरला मिड स्पॅनला जर लोडिंग ॲक्ट होत असेल तर त्या बीमच्या सिम्पली सपोर्टेड बीमच्या रिॲक्शन्स ह्या काय असणार आहेत, त्या टोटल लोड बाय 2. या ठिकाणी बघा बीमवरती किती लोड अप्लाय झाला होता, W किलो न्यूटन. सो रिॲक्शन्स किती आल्या, RA आला W/2 अँड RB ऑल्सो W/2 किलो न्यूटन्स. या झाल्या रिॲक्शन्स. आता यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सेकंड स्टेप असणार आहेत आपली शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स. सेकंड स्टेप शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स. शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स. सो या ठिकाणी बघा बीम आहे तुमच्या समोर आणि हे झाली शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स. सो आता बघा शिअर फोर्स कॅल्क्युलेशनसाठी आपण साइन कन्व्हेन्शन्स बघितले. जर सेक्शन XX असेल आणि लेफ्ट साईडचा फोर्स जर अपवर्ड असेल आणि राईट साईडचा फोर्स जर डाऊनवर्ड असेल तर त्यासाठी साइन कन्व्हेन्शन असणार आहे पॉझिटिव्ह. आणि याच्या जर रिव्हर्स कंडिशन असेल दॅट इज सेक्शन XX जर असेल आणि त्याच्या लेफ्ट साईडचा फोर्स डाऊनवर्ड असेल आणि राईट साईडचा जर अपवर्ड असेल तर निगेटिव्ह. हे झाले साइन कन्व्हेन्शन्स फॉर दी शिअर फोर्स. आता आपल्याला प्रत्येक क्रिटिकल पॉईंट्सवरती म्हणजे ज्या ठिकाणी लोडिंग्स किंवा बीमचा एंड आहेत त्या ठिकाणी आपल्याला शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. सो या ठिकाणी बघा बीमवरती A पॉईंटला शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स करणार, C पॉईंटला करणार आणि B पॉईंटला करणार आपण. सो इन सिम्पली सपोर्टेड बीम ऑलवेज गो थ्रू दी लेफ्ट टू राईट. लेफ्ट साईडकडनं राईट साईडकडे शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स करत जायचं आहेत. सो आता बघा शिअर फोर्स ॲट A टू दी लेफ्ट. सो याला शॉर्टमध्ये आपण असं लिहिणार SF that is shear force at A to the left. A denotes at a point and L denotes section position.
एच्या लेफ्टला आहे की राईटला आहे ही पोझिशन्स शो करणार. आता बघा सेक्शन एच्या सेक्शनची पोझिशन्स कुठले आहेत आपले? शिअर फोर्स ॲट ए टू द लेफ्ट, हा ए पॉईंट आहे आणि ए पॉईंटच्या लेफ्ट साईडला आपल्या सेक्शनची पोझिशन्स आहे या ठिकाणी एक्स. या ठिकाणी एक्स सेक्शनची पोझिशन्स आहेत आपल्या. तर या ए सेक्शनच्या एच्या लेफ्ट साईडला असणाऱ्या सेक्शनच्या लेफ्ट साईडला काही फोर्सेस दिसत आहेत का? नो, देर इज नो एनी फोर्स. सो शिअर फोर्स ॲट ए टू द लेफ्ट इज 0. देन शिअर फोर्स ॲट ए टू द राईट. आता बघा सेक्शनची पोझिशन ही एच्या राईटला शिफ्ट झाली आहे. हा ए पॉईंट आहे आणि या ए पॉईंटच्या राईट साईडला या ठिकाणी सेक्शनची पोझिशन आहे एक्स पोझिशन. आता बघा सेक्शनच्या लेफ्ट साईडला काय दिसत आहेत का? फोर्सेस आहेत का? यस, देर इज आर ए रिॲक्शन्स आणि त्या आर एची रिॲक्शनची व्हॅल्यू किती आहेत? W/2. आणि त्याचे साईन कन्व्हेन्शन्स बघा. आता सेक्शन एक्स आहे आणि सेक्शन एक्सच्या लेफ्ट साईडचा फोर्स अपवर्ड आहे, दॅट इज आर ए, आणि त्याला साईन कन्व्हेन्शन्स काय कन्सिडर करणार आपण? पॉझिटिव्ह. आणि आर एची व्हॅल्यू किती आहे? W/2. ओके. देन शिअर फोर्स ॲट सी टू द लेफ्ट. सी टू द लेफ्ट, शिअर फोर्स ॲट सी टू द लेफ्ट. आता सीच्या लेफ्टला बघा सेम रिॲक्शन्स दिसते तीच, सो W/2 किलो न्यूटन्स. देन शिअर फोर्स ॲट सी टू द राईट. आता सेक्शनची पोझिशन्स बघा, सी पॉईंटच्या राईट साईडला शिफ्ट करतोय मी आणि लेफ्ट साईडला बघा किती फोर्सेस दिसत आहेत. हा आर ए किलो न्यूटन आणि हा W किलो न्यूटन. सो हा आर एची व्हॅल्यू किती आहेत? W/2 आणि तो सेक्शनच्या लेफ्ट साईडचा अपवर्ड असल्यामुळे पॉझिटिव्ह W/2. देन सेकंड फोर्स आहे W किलो न्यूटन आणि सेक्शनच्या लेफ्ट साईडचा फोर्स डाऊनवर्ड असल्यामुळं -W किलो न्यूटन. सो हा किती येईल? -W/2. देन शिअर फोर्स ॲट बी टू द लेफ्ट. बी टू द लेफ्ट बघा शिअर फोर्स बी टू द लेफ्टला सेम येतात का व्हॅल्यू? यस, W/2. अँड शिअर फोर्स ॲट बी टू द राईट. सो बी टू द राईट बघा सेक्शनची पोझिशन्स आपल्या बीच्या राईट साईडला आहेत या, आणि बीच्या राईट साईडला असल्यानंतर बघा शिअर फोर्स होल बीम कन्सिडर्ड होणार आहे या ठिकाणी. सो होल बीम फर्स्ट लोड आहेत आपला प्लस W/2, देन -W, देन प्लस W/2. सो दिस विल बी 0 किलो न्यूटन्स. सो हे झाले शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स. आता आपण डायग्राम प्लॉट करूया शिअर फोर्सची. तर या ठिकाणी बघा हे प्रोजेक्शन्स घेतले आपण प्रत्येक पॉईंटचे. नेहमी ऑलवेज ड्रॉ दी शिअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. एका खाली एक ड्रॉ करायचे आहेत. लोडिंग डायग्राम, त्यानंतर शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग. आता शिअर फोर्सचे रूल्स बघताना आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघताना बघितलं एक बेसलाईन कन्सिडर करावं लागते आपल्याला. सो हे दिस इज द हॉरिझॉन्टल बेसलाईन और रेफरन्स लाईन, आणि विथ रिस्पेक्ट टू या बेसलाईनच्या आपल्याला शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स किंवा शिअर फोर्स डायग्राम जी आहे ती प्लॉट करायची आहे. आता फर्स्ट आपण पॉईंट फाइंड आउट केला शिअर फोर्स ॲट ए टू द लेफ्ट. सो दिस इज द 0 ॲट दी ओवर दी बेसलाईन. देन शिअर फोर्स ॲट ए टू द राईट W/2 plus W/2, so above the baseline. This one is the plus W/2. Then shear force at C to the left plus W/2, so same positions plus W/2. Then C to the right minus W/2, and then B to the left minus W/2 and B to the right 0. सो आता ज्या ठिकाणी व्हर्टिकल रिॲक्शन्स किंवा पॉईंट्स लोड आहेत त्या ठिकाणी शिअर फोर्स डायग्राम काय होणार आहेत? सडनली इंक्रीज किंवा डिक्रीज होणार आहेत. सो आपण काय करूयात, ज्या ठिकाणी पॉईंट लोड किंवा व्हर्टिकल रिॲक्शन्स आहेत त्या ठिकाणी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतल्यात त्या पॉईंटच्या विथ रिस्पेक्ट टू जे 2 पॉईंट दिसत आहेत ते. त्यानंतर बघा जे हॉरिझॉन्टल A to C मध्ये बघा देर इज नो लोडिंग. सो आपण रूल्समध्ये बघितले शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंटच्या
जर त्या ठिकाणी लोडिंग्स नसेल तर शिअर फोर्स डायग्राम ही कॉन्स्टंट असते आणि स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन. सो A to C मध्ये लोडिंग नाही त्यामुळे स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन. त्यानंतर C to B मध्येही लोडिंग नाही त्यामुळे स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन. सो दिस इज दी shear force diagram. Above the baseline positive and below the baseline negative. Shear force diagram in kilonewton. सो ही झाली आपली shear force diagram kilonewton मध्ये. युनिट kilonewton आहे लोडिंगचं सर्व. सो kilonewton. Then after that we have to find out the bending moment calculations. So third step, final step is bending moment calculations. So bending moment calculations, third step. So sign conventions for the bending moment calculations is sagging is positive and hogging is negative. So this one is the XX sections and this one is the sagging, positive, hogging, negative. So considering this sign convention we have to calculate the bending moment calculations. So bending moment calculations बघा, सर्वात पहिले बघा सपोर्ट्स कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघितलं आपण. सिम्पल सपोर्ट ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट किती असणार आहे? 0. तो आपला ए आणि बी सपोर्ट्स हा सिम्पल सपोर्ट्स आहे. सो बेंडिंग मोमेंट ॲट ए इज इक्वल टू बेंडिंग मोमेंट ॲट बी इज इक्वल टू 0. सिम्पली सपोर्टेड किंवा सिम्पल सपोर्ट्स आहे त्यामुळं ए आणि बी वरती बेंडिंग मोमेंट हा 0 आला. देन बेंडिंग मोमेंट ॲट अ पॉईंट सी. तर सी वरती बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचं तर आपल्याला कुठल्याही एका साईडनं कन्सिडर करा. मी लेफ्ट साईडनं कन्सिडर करतोय बघा. लेफ्ट साईडनं जर कन्सिडर केलं तर सी वरती मुवमेंट घ्यायचे आहेत आपल्याला या पॉईंटवरती. सो किती फोर्स कन्सिडर होणार आहे? आर ए फक्त. सो आर ए इंटू हॉरिझॉन्टल डिस्टन्स L/2 आणि क्लॉकवाईज जातो आहेत बघा सेक्शनच्या लेफ्ट साईडला म्हणजे सी पॉईंटच्या लेफ्ट साईडला बघा हा क्लॉकवाईज आहेत म्हणजे सॅगिंग साईन कन्व्हेन्शन आहे त्यासाठी. सो प्लस आर ए इंटू L/2 दॅट इज आर एची व्हॅल्यू किती आहे? W/2 इंटू L/2. सो दिस इज WL/4 बेंडिंग मोमेंट ॲट अ पॉईंट C. So this is the value for the bending moment. So then plot the bending moment diagram. Again extend these projections. This is the baseline or reference line. At A and B there is 0 bending moment and at C there is positive WL/4. आणि आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. जर बीमवरती लोडिंग नसेल तर बेंडिंग मुवमेंट डायग्राममध्ये स्ट्रेट इन्क्लाइंड लाईन ड्रॉ करायची. सो या ठिकाणी बघा ही स्ट्रेट इन्क्लाइंड लाईन, ही स्ट्रेट इन्क्लाइंड लाईन. अबोव दी बेस लाईन पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट. हिला हॅचिंग करायचं आहेत. दिस इज दी बेंडिंग मुवमेंट डायग्राम इन किलोन्यूटन मीटर. So what about this is the bending moment shear force of this simply supported beam. So this is the solutions for this simply supported beam subjected to point load at a mid span, and this is the shear force diagram for that, and this is the bending moment diagram for that. So remaining content we will discuss in next lecture with a new problem. Okay, thank you very much.